ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं अँड्रॉइड ॲप आहे. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. या ॲप्लिकेशनवर गेल्यावर तुम्हाला जो स्टोअर सेक्शन आहे या स्टोअर सेक्शनमध्ये गेल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस खूप कमी किमतीमध्ये पाहायला मिळतात. जसं काही सॅम्पल कोर्स मी तुम्हाला इथं दिले आहेत. जसं डाउनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. ते लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तुम्हाला 4 विधानं दिली ती आणि म्हटले कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. ओके. वनसेवा मुख्य 2017 हा प्रश्न विचारला होता. पहिलं विधान बघा, घटना दुरुस्ती विधेयक फक्त संसदेच्या कनिष्ठ सभागृहातच मांडले जाते. कनिष्ठ सभागृह म्हणजे फक्त लोकसभेला मांडलं जातं का घटना दुरुस्ती विधेयक? नाही. घटना दुरुस्ती विधेयक लोकसभा किंवा राज्यसभा किंवा लोकसभा राज्यसभा या दोन्ही ठिकाणी मांडलं जाऊ शकतं. पण फक्त लोकसभा आहे का? नाही. याच्यामुळे पहिलं विधान तुमचं काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. घटना दुरुस्ती विधेयकाबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये निर्माण झालेले मतभेद संसदेच्या संयुक्त बैठकीमध्ये दूर केले जाऊ शकतात. म्हणजे घटना दुरुस्ती विधेयकाच्या बाबतीमध्ये संसदेचे संयुक्त बैठकीची तरतूद आहे का? तर संयुक्त बैठकीची तरतूद नाही किंवा मतभेद दूर केले जाऊ शकत नाही. म्हणजे घटना दुरुस्ती विधेयकाच्या बाबतीमध्ये संयुक्त बैठकीची तरतूद नाही, हे लक्षात घ्या. मग संयुक्त बैठक ही जो घटक आहे हे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलाय? कोणत्या देशामधून म्हटलं तर ऑस्ट्रेलियामधून. कोणत्या देशामधून घेण्यात आलाय? ऑस्ट्रेलिया. कारण ऑस्ट्रेलियामधून कोणत्या कोणत्या गोष्टी घेतल्या असं कसं लक्षात ठेवायचं? संव्यास असं लक्षात ठेवा. स म्हणजे काय? संयुक्त बैठकीची तरतूद. व्या म्हणजे काय? व्यापार वाणिज्य याच्या बाबतचं स्वातंत्र्य. आणि स म्हणजे काय? समवर्ती सूची किंवा कंकरंट लिस्ट. हे आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून घेतलेलं आहे. हे तुमच्या इथं लक्षात येईल. ठीक आहे. संसद राज्यघटनेतील काही भाग विशेष बहुमतानं बाद करू शकतात. डेफिनेटली बरोबर आहे. काही भाग जर विशेष बहुमतानं नक्की बाद करू शकतात. चौथं विधान आहे, संसदेने मंजूर केलेल्या घटना दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतींना नकाराधिकार वापरू शकतात. म्हणजे राष्ट्रपती नकाराधिकार वापरू शकतात का घटना दुरुस्ती विधेयकावर? नाही. कारण हे घटक लक्षात घ्या. 24वी घटना दुरुस्ती जी आहे 1971 साली घटना दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देणं हे कोणाला बंधनकारक केले? राष्ट्रपतीवर बंधनकारक केले. घटना दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देणं राष्ट्रपतीवर बंधनकारक केले 24व्या घटना दुरुस्तीनं. त्यामुळे संसदेने मंजूर केलेल्या घटना दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतींना नकाराधिकार वापरू शकत नाहीत. म्हणजे हे पण चुकीचं आहे. याचा अर्थ फक्त पर्याय क्रमांक 3 जे होतं ते विधान तुमचं काय असणार आहे? बरोबर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील घटना दुरुस्ती प्रक्रियेविषयी पुढीलपैकी कोणतं विधान अयोग्य आहे? राज्यसेवा मुख्य 2014 हा प्रश्न विचारला होता. पहिलं विधान बघा, घटना दुरुस्ती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये सादर करता येतं. यस, लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये. तुम्हाला विचारले अयोग्य कोणतं, पण पहिलं विधान तर डेफिनेटली योग्य आहे. घटना दुरुस्ती विधेयकाला संमती राष्ट्रपतींना द्यावीच लागते. ओके. म्हणजे काय? 24वी घटना दुरुस्ती 1971 सालची. ठीक आहे. घटना दुरुस्ती विधेयकाला संमती राष्ट्रपतींना द्यावी लागते. हे सुद्धा विधान बरोबर आहे. घटना दुरुस्ती विधेयक सादर करण्यापूर्वी राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते. हे विधान चुकीचं आहे. कारण पूर्वसंमती आवश्यक असते का? नसते. म्हणून इथं काय पाहिजे होतं? पूर्वसंमती आवश्यक नसते. मग हे बरोबर ठरलं असतं. पूर्वसंमती आवश्यक असते याचा अर्थ हे विधान चुकीचं आहे. आणि घटना दुरुस्ती विधेयकासंबंधित संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये असहमती निर्माण झाल्यास संयुक्त अधिवेशन बोलवण्याची तरतूद नाही. याचा अर्थ हे सुद्धा विधान बरोबर आहे. तुम्हाला विचारलं काय होतं? अयोग्य कोणतं? पर्याय क्रमांक 3 हे अयोग्य. ओके. लक्षात आलं? अशा पद्धतीने तुम्हाला तिथं प्रश्न सोडवावा लागेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ते ओळखा. संसद घटना दुरुस्तीच्या पद्धतीत बदल करू शकते का संसद? ओके. तर संसद करू शकते. ठीक आहे. संसद मूलभूत हक्कामध्ये बदल करू शकते. बरोबर आहे. एएसओ मुख्य 2014 विचारलंय. संसद घटना दुरुस्तीचा पुढाकार केवळ लोकसभेला घेता येतो? नाही ना. लोकसभा किंवा राज्यसभा. राज्यसभेला पण पुढाकार घेऊ शकते ना राज्यसभा. लोकसभाच काय आहे? त्यामुळे हा सुद्धा विधान इथं काय असणार आहे? केवळ दिले. त्यामुळे चुकीचे आहे. भारतात अशी प्रथा आहे की मंत्रिमंडळाचा राजीनामा बरोबर महान्यायवादी देखील राजीनामा देतात. बरोबर आहे. कोणतं विचारले? बरोबर नाही. पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. कारण घटना दुरुस्ती विधेयक म्हटलं दुरुस्ती लोकसभा राज्यसभा दोन्ही ठिकाणी तुमचं विधान त्या ठिकाणी बरोबर ठरलं नसतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, राज्यसेवा मुख्य 2014. DC वाधवा विरुद्ध बिहार राज्य 1987 या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने इश्युअन्स ऑफ ऑर्डिनन्स म्हणजे वट हुकुमाचं इश्यू केला, सारखा इश्यू केला यावर टिप्पणी केली. हे बरोबर आहे. DC वाधवा विरुद्ध बिहार राज्य म्हटलं तर जो वट हुकुमाचं इश्यू जो केला गेला सारखा काढण्यात आला तर हे विधान तुमचं बरोबर आहे. ठीक आहे.
दुसरं विधान बघा, एस.आर. बोम्मई विरुद्ध केंद्र सरकार 1994 खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं 352 अर्थ लावला. 352. तर लक्षात ठेवा, एस.आर. बोम्मई खटला म्हणजे सध्याचा जो राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा येतो ना, त्याच्या संदर्भात असणारं हे महत्वाचं आर्टिकल आहे. याचा अर्थ इथं 352 अर्थ लावला का? नाही. एस.आर. बोम्मई विरुद्ध केंद्र सरकार म्हटलं राष्ट्रपती राजवट, आणि राष्ट्रपती राजवट म्हणजे 356 कलम आहे. 352 अर्थ येतच नाहीये. 352 म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी, 356 म्हणजे राष्ट्रपती राजवट. ओके, याचा अर्थ या ठिकाणचं हे विधान चुकीचं असणार आहे. 352 ऐवजी 356 असतं तर तुमचं विधान बरोबर ठरलं असतं. तिसरं विधान बघा, मिनर्वा मिल्स विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका घटनेच्या मूलभूत ढाचा भाग आहे. हे सुद्धा विधान चुकीचं आहे. कारण मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका जर म्हटलं तर तुम्हाला इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण हा जो खटला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणता खटला? इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण हे खटला तुम्हाला लक्षात ठेवा. 1955चा खटला, 75चा खटला आहे. सॉरी, 1975चा खटला. इंदिरा गांधी वर्सेस राजनारायण ही कितीचा खटला? 1975. हा कशावर येतो? तर मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका. आणि इथं मिनर्वा मिल्स म्हटल्यामुळे हे सुद्धा विधान काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. चौथं विधान बघा, केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य म्हणजे 1973 या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत ढाचा ही संकल्पना मांडली. बरोबर आहे. याचा अर्थ तुमचं उत्तर काय असणार आहे? 1 आणि 4 बरोबर. लक्षात आलं? म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला तो प्रश्न तिथं टॅकल करावा लागेल. हा घटक महत्वाचा आहे. ठीक आहे. पुढे बघा, एस.आर. बोम्मई खटला. लक्षात आलं? एस.आर. बोम्मई पाहिजे मुंबई झाले. एस.आर. बोम्मई विरुद्ध भारत सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संबंधित खालील विधाने बरोबर ओळखा. म्हणजे आपण आताच बघितलं एस.आर. मुंबईच्या ऐवजी तर बोम्मई पाहिजे. एस.आर. बोम्मई खटला म्हणजे आपण आता जस्ट अगोदरच्या प्रश्नामध्ये डिस्कस केलं. एस.आर. बोम्मई म्हटलं की राष्ट्रपती राजवटीच्या संदर्भात येणारा महत्वाचा खटला. आता पहिलं विधान बघा, न्यायालयाने सांगितलं की संसदेने मान्यता दिल्यानंतरच राज्य विधानसभा विसर्जित करावी. बरोबर आहे. राज्य विधानसभा कधी विसर्जित करावा? संसदेनं मान्यता दिल्यानंतरच ते विसर्जित करावं. संसदेने जर घोषणेला मान्यता दिली नाही तर विधानसभा काय करावं लागेल? पुनर्जीवित. म्हणजे समजा विधानसभा कधी विसर्जित करायचं तर संसदेने मान्यता देणं गरजेचं आहे. संसदेने जर मान्यता दिली नाही तर ती विधानसभा पुनर्जीवित करावं. म्हणजे हे कशाच्या संदर्भात येतं माहिती आहे का? राष्ट्रपती राजवट जी लागू करता येते का? डायरेक्टली करू शकतात त्याच्या संदर्भात. म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या समर्थनात योग्य ती सुसंबंध कारणे आहेत ती सिद्ध करण्याची जबाबदारी केंद्राची आहे. म्हणून एक घटक फक्त लक्षात ठेवा, एस.आर. बोम्मई विरुद्ध खटला म्हटलं की तुमचं डोळे झाकून राष्ट्रपती राजवटीच्या संदर्भातला महत्वाचा एक खटला म्हणून त्याला ओळखलं जातं. एवढं जरी फोकस केलं तरी तुम्हाला महत्वाचं ठरेल. पुढचा प्रश्न आहे, राज्य उत्पादन शुल्कला विचारलाय 2019 मध्ये. कोणत्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे ही एकमेकांना पूरक आहेत, कोणा एकाचा दुसऱ्यासाठी त्याग करण्याची गरज नाही असा दृष्टिकोन स्वीकारला. म्हणजे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व एकमेकांना पूरक आहेत असं म्हटलं. डोळं झाकून उत्तर लक्षात ठेवा. मिनर्वा मिल्स खटला यामध्ये म्हणलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात खालीलपैकी कोण करतं? राज्यसेवा मुख्याला विचारला होता. कोण करतं? एक तर लोकसभा किंवा राज्यसभा. ठीक आहे, यांनाच अधिकार आहे ना. कारण घटना दुरुस्ती विधेयकाच्या बाबतीमध्ये जर म्हटलं राष्ट्रपतींची पूर्वसंमती लागते का? नाही. पंतप्रधानाचा रोल नसतो, कायदा मंत्र्याचा रोल नसतो. एक तर लोकसभा किंवा राज्यसभा या दोन्ही सभागृह लागतात. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर. ठीक आहे. अशा प्रकारे तर हे डाउनलोड करण्यासाठी एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा गुगल प्ले स्टोअरवरनं आणि हे तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर या कोर्समध्ये तुम्हाला काय काय घटक असणार आहे तर या कोर्समध्ये तुम्हाला एकूण 6 विषय आहेत. आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात संपूर्ण चालू घडामोडी, भारतीय राज्यघटना, अर्थव्यवस्था, भूगोल आणि सामान्य विज्ञानाचा कोर्स. याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास जो कोर्स आहे याच्यामध्ये 900+ प्रश्न आहेत. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन टॉपिक वाईज दिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आणखी 300 पेक्षा जास्त प्रश्न रिव्हिजनसाठी ते घेतलेले आहेत. त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. चालू घडामोडीमध्ये आपण जानेवारी 2024 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंत म्हणजे 2 वर्षाच्या घडामोडी जेवढ्या होतील तेवढ्या आपण यामध्ये कव्हर करतोय. प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये असतात. त्याच्या PDF तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होतील. भारतीय राज्यघटना या कोर्समध्ये 550 पेक्षा जास्त प्रश्न आहेत प्रत्येक टॉपिक वाईज आणि तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन आहे. पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट राहील.
भारतीय अर्थव्यवस्था कोर्समध्ये सिलेबस ओरिएंटेड सगळा घटक कव्हर केलाय। यामध्ये ॲडिशनल आपण ऍड केलेला आहे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प लेटेस्ट झालेला, त्याच्यावर 200 पेक्षा जास्त प्रश्न आपण तयार केलेले आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथं पाहायला मिळेल, PDF तुम्हाला पाहायला मिळेल। महाराष्ट्र भूगोल कोर्स तर ऑलरेडी आहेच, पण सामान्य विज्ञान कोर्समध्ये बायोलॉजी घटक हा डिटेलमध्ये कव्हर झालाय। फिजिक्स आणि केमिस्ट्री मधले तुम्हाला तिथं टेस्ट सिरीज आणि इतर घटक सुद्धा आपण तिथं अवेलेबल करून दिलाय। तर एवढ्या सगळ्या विषयाची तयारी तुम्हाला फक्त 399 रुपयामध्ये होणार आहे। यासाठी तुम्हाला आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड करावं लागेल। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ते लेक्चर बघू शकता। पण याचा कालावधी किती असणार आहे? 6 महिने एवढा कालावधी असणार आहे आणि यामधलं प्रत्येक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता। तर या